सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जलदगतीने मार्गी लावा। नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिल्या। गगनबावडा तहसीलदार कार्यालयात आढावा बैठकीत ते बोलत होते। जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी गगनबावडा तहसीलदार कार्यालयाला भेट दिली। तहसीलदार जी.जे. गोरे यांनी विविध विभागांच्या कामकाजांची माहिती दिली। तालुक्यातील धरणांची पाणी साठवणूक क्षमता, सध्याचा जलसाठा, वीज पुरवठ्याची परिस्थिती, पावसाचं प्रमाण, रस्ते, एसटी सेवा, पुरामुळे बाधित होणारी गावं, अतिवृष्टी बाधित क्षेत्राबद्दलची माहिती तहसीलदारांनी दिली। अतिवृष्टी आणि आपत्तीच्या काळात प्रशासनानं जलद गतीनं मदतकार्य जनतेपर्यंत पोहोचवावं। जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा। धरणातील पाणी साठ्याचं आणि पाण्याच्या विसर्गाचं नियोजन आणि नियंत्रण योग्य प्रकारे करावं। नागरिकांची कामं जलद गतीनं मार्गी लावावीत, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिल्या। पावसाळ्यात साथीचे आजार पसरणार नाहीत यासाठी आरोग्य विभागानं काळजी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले। कळे ते गगनबावडा मार्गाच्या रुंदीकरणासाठी जमीन मोजणी आणि भूसंपादन प्रक्रिया प्राधान्यानं करण्याचे निर्देशही त्यांनी दिले। यावेळी तहसीलदार जी.जे. गोरे, गटविकास अधिकारी अल्मास सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल चोकाकर, कृषी अधिकारी आर.बी. गायकवाड, वन अधिकारी विशाल पाटील, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शरद परीट, जलसंपदाचे अजिंक्य पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते।